2.5 Book Review Swami and Friends by R.K. Narayan. Workshop Class 10th English. First question, refer to the story The Boy Who Broke the Bank, Lesson 2.2 by Ruskin Bond. Read it carefully and write a review of the same, keeping the following points in mind. The Boy Who Broke the Bank ही स्टोरी आपण शिकलो, याचा अर्थ पण समजून घेतला. या स्टोरीचा आपण काय करायचं आहे, रिव्ह्यू करायचं आहे या पॉईंटच्या साह्यानं. उत्तर बघा. नेम ऑफ द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक अँड इज रिटन बाय रस्किन बॉन्ड. टाईप ऑफ द स्टोरी काय, इट इज ह्युमरस अँड सटायरिकल शॉर्ट स्टोरी. बॅकग्राऊंड अँड सेटिंग काय याचं, टाईम अँड प्लेस म्हणजे कोणत्या काळामध्ये आणि कुठे ही कथा घडली. द स्टोरी इज सेट इन अ स्मॉल टाउन इन इंडिया where a local bank becomes the center of chaos due to a misunderstanding. The time period seems to be during the early 20th century. D. Main character Nathu. कोण कोण त्याच्यामध्ये मुख्य कॅरेक्टर आहे. A poor sweeper who works at the bank, Sitaram a washerman's son and Nathu's friend, the town folk, several villagers whose reactions fuel the chaos. प्रॉब्लेम फेस्ड, काय काय समस्या सामोऱ्या केल्यात बघा. अ रूमर स्टार्टेड बाय नाथू अँड सीताराम स्प्रेड्स थ्रू द टाउन कॉझिंग पॅनिक अँड लीडिंग पीपल टू विथड्रॉ ऑल देअर मनी लीडिंग टू द इव्हेंच्युअल कोलॅप्स ऑफ द बँक. एफ. लँग्वेज यूज. कशा प्रकारची भाषा होती. द लँग्वेज इज सिम्पल, एंगेजिंग अँड ह्युमरस, मेकिंग इट इझी फॉर रीडर्स ऑफ ऑल एजेस टू एन्जॉय. जी. What you liked about the story? The story highlights the power of rumors and how small misunderstandings can escalate into significant problems. Ruskin Bond's humor and ability to depict ordinary life make the story relatable and entertaining. H. What you did not like about it? तुम्हाला काय आवडलं नाही यातलं. The story does not focus on resolving the issue. म्हणजे समस्या सोडवण्यावर या स्टोरीनं भरच दिला नाही आहे. Leaving readers curious about the aftermath. Also, some characters feel underdevelopment. Your general opinion of the story. तुमचं मत काय गोष्टीबद्दल. The story is an enjoyable read that cleverly uses humor to illustrate a serious message about the consequences of gossip and misinformation. It is both entertaining and thought-provoking. Look inside your thinking hat. तर ही थिंकिंग हॅट विचारांची. आपण काय करायचं आहे, रीड द एव्हिडन्स सेंटेन्सेस गिवन बिलो अँड ऑफर अ पॉसिबल एक्सप्लेनेशन ऑफ वॉट हॅपन इन दिस हाऊस. मेक अप सम क्वेश्चन्स टू गॅदर मोर इन्फॉर्मेशन. यू कलेक्ट ऑल युअर एव्हिडन्सेस अँड राईट अ स्टोरी इन युअर नोटबुक. गिव्ह अ सुटेबल टायटल. सो आता इथे आपण एक स्टोरी राईट करायची. व्हॉट कम्स टू माइंड वेन यू हिअर द वर्ड मिशियस. तुमच्या डोक्यात काय विचारतं मिशियस म्हटल्यावर. देअर वेअर चिल्ड्रन्स फूटप्रिंट्स इन द किचन. आणि मुलांची पावलं येतात किचनमध्ये. द चिल्ड्रन वेअर प्लेइंग. मुलं खेळत आहेत. मदर फाउंड एम्प्टी जार ऑफ. आणि आईला एक रिकामी बरणी सापडते. द किचन वॉज मेसी विथ. आणि किचन खराब झाले कशाने. तर आपण ह्या सगळ्याचे स्टोरी लिहूया. देअर वेअर चिल्ड्रन्स फूटप्रिंट इन द किचन. मे बी दे वेअर प्लेइंग, मे बी दे वेअर सर्चिंग फॉर फूड. What comes to mind when you hear the word misuse? आपल्या काय डोक्यात येतं. Naughty behavior, curious action, trouble others, play pranks. The kitchen was messy with flour scattered on the floor. Flour म्हणजे पीठ सांडलंय जमिनीवर. Broken utensils, भांडी फुटली आहेत. The children were planning to bake something to create a surprise dish. Mother found empty jar of jam or cookies. स्टोरी टायटल द किचन ॲडव्हेंचर स्टोरी. असं आपण नाव दिले या स्टोरीला. वन डे द किचन वॉज इन किओस. देअर वेअर चिल्ड्रन्स फूटप्रिंट्स एव्हरीवेअर. फ्लॉर वॉज स्कॅटर्ड अक्रॉस द फ्लोअर अँड ब्रोकन युटेन्सिल्स वेअर लाईंग अराउंड. द चिल्ड्रन हॅड बीन विशियसली प्लॅनिंग टू बेक कुकीज ॲज अ सरप्राईज फॉर देअर मदर. Unfortunately, they had used up all the jam and cookies from the jars, leaving a mess behind. When their mother arrived, she was surprised but couldn't help smiling at their innocent attempt to surprise her. She lovingly taught them how to bake properly, and together they created a batch of delicious cookies. 3. Identify the new words. एक मिनटं. हे अगदी छान किचन ॲडव्हेंचर स्टोरी मी सांगितली इथे. पण तुम्ही जर घरात असा राडा केला असता आणि आईला सरप्राईज देण्यासाठी
आणि तुम्ही असं सगळं सांडवून भांडी फोडून ठेवली असती तर तुमच्या आईनं तुम्हाला काय दिलं असतं? फटके, लाड केला असता का काय मिळालं असतं तुम्हाला? मला प्लीज खूप उत्सुकता ऐकण्याची, मला कमेंट ऐकायची आहे. Question 3. Identify the new words and phrases which seems to be important in the review. Try to guess their meaning from the context. You can use a dictionary to confirm it. Fill up with the table. आता word mischievous meaning आहे naughty but innocent. One synonym आहे naughty, troublesome. Word class adjective आहे. Other forms mischief किंवा mischievously आणि अर्थ आहे शरारती किंवा खोडकर. Innocent, pure, not guilty. Synonym आहे harmless, antonym आहे guilty. Adjective आहे innocence, निर्दोष किंवा निरागस. Perspective, a way of thinking. Synonym viewpoint, antonym narrow-minded. Word class noun आणि other form perspectives, दृष्टिकोन, दोन्ही भाषेत दृष्टिकोनच म्हणतात. Sensitivity, quick to understand feeling. Synonym आहे empathy, antonym आहे insensitivity. आणि वर्ड क्लास आहे नाउन. अदर फॉर्म्स आहे सेन्सिटिव्ह किंवा सेन्सिटिव्हली, संवेदनशीलता किंवा संवेदनशीलता. इसेन्स आहे स्पिरिट, कोर मिनिंग. सिनोनिम आहे क्विंटस, अँटोनिम आहे सरफेस. नाउन इसेन्स, सार किंवा सार, मराठीमध्ये सारच म्हणणं. क्वेश्चन 4 आहे फाइंड फ्रॉम द लेसन द नाउन फॉर्म्स. नाउन फॉर्म्स बघू. happen, happening, true, truth, simple, simplicity, conclude, conclusion. आता फाइंड वर्ब फॉर्म बघायचे. हेट्रेड म्हणजे हेट. वर्ब फॉर्मचं कसं आहे हेट, थॉटचं मूळ रूप आहे थिंक आणि मिनिंग मीन. इम्प्रूव्हमेंट, इम्प्रूव्ह, डिस्क्रिप्शन, डिस्क्राईब, ॲट्रिब्युशन, ॲट्रिब्यूट. फाइंड ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स ऑफ टॉक, talkative, interest, interesting, interested, purity, pure, technique, technical, literature, literary. Tips for reading, for a review, scheming. While you read for a review, you should know. जर तुम्ही एखाद्या पुस्तकाचा रिव्ह्यू करणार असाल तुम्हाला काय काय माहिती पाहिजे बघा. What is the title, text आणि context काय आहे. What exactly is to be read selectively. What support related to resources, references, help is to be generated or found. What will you search to get complete details, associated ideas. Use technology if required, web, ebooks, gadgets to correlate the content that is read. स्कॅनिंग, स्कॅनिंग करतो आपण म्हणजे काय करायचं आहे. वी माइट यूज स्कॅनिंग. कशासाठी वापरतो स्कॅनिंग. लुक अप फॉर मीनिंग्स ऑफ रिलेटेड वर्ड्स, phrases, novel ideas. Find exact association of interrelationship of words. Check perfection in the start or in finish time. While reading, identify the exact sequence of ideas and occurrence of events. Use technology if required, web, ebook, gadgets to correlate the content that is read. हे सर स्कॅनिंग अशा प्रकारे करतो. आता इथे प्रोजेक्ट दिला आहे बुक रिव्ह्यूसाठी आणि तो आहे complete review of any book that you have read or recently. Use the following points for your book review. तर आपण हे सगळ्या पॉईंटचा वापर करून बुक रिव्ह्यू लिहिणार आहे श्यामची आई याच्यावरती. तर आपण याच्यावर बुक रिव्ह्यू स्टार्ट करूया. तुम्हाला कोणतं पुस्तक तुम्ही रिसेंटली वाचलं असेल आणि मला शेअर करायचं असेल तर करू शकता. इंट्रोडक्शन ऑफ श्यामची आई. श्यामची आई इज अन आयकॉनिक मराठी बुक बाय साने गुरुजी. इट इज अ टचिंग memoir that shows the love, sacrifice and values of Shyam's mother, who is seen as a symbol of selflessness and wisdom. Selectively of contents, the book presents a thoughtful selection of heartfelt incidents from Shyam's life, highlighting his bond with his mother. Each chapter conveys valuable lessons of love, discipline and moral values, making the content both purposeful and inspiring. Subject title appropriacy. The title Shyamchi Ai, Shyam's mother, is highly appropriate as the narrative consistently revolves around the mother's sacrifices, guidance, and unconditional love for her son Shyam. Sequence of contents. The book follows a chronological sequence of Shyam's childhood, narrated through
episodes and stories that seamlessly weave into one another. The flow is smooth and engaging, making readers feel emotionally connected to the journey. Language appropriacy type. The language is simple yet deeply emotional and poetic. Sani Guruji uses heartfelt Marathi, making the book relatable and accessible to readers of all ages. Good points: novelty in the book. The strong depiction of a mother's love and her values is unique and inspiring. The vivid portrayal of rural life in Maharashtra adds authenticity. The book promotes timeless moral lessons like simplicity, honesty, and selflessness. Advantages: scope of the book. Shamchi serves as a guide for parenting and the importance of values in upbringing. It inspires readers to respect and cherish their parents and roots. Demerits: the emotional intensity of the book might overwhelm some readers. The cultural context might not resonate as deeply with non Marathi readers. Message, opinion, views. The book delivers a powerful message about unconditional love and sacrifice. It teaches us to value relationship and live a life of integrity personally. Shamchi is a timeless masterpiece that stirs the soul and evokes respect for mothers everywhere. Conclusion: Shamchi is a literally gem that continues to inspire generations. It is not just a book but an emotional journey that leaves an everlasting impact on the reader's heart. So thank you students, we have finished this lessons workshop. If you like it, please like it and share it to your friends. We'll meet in next video. Thank you.